मंडळी, राज्यातील राजकारण पुन्हा एकदा एका महत्वाच्या वळणावर येऊन ठेपलंय. महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि त्यामागचं कारण ठरलीये मुंबईतील शिवालय इथं पार पडलेली एक महत्वाची बैठक. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. कारण अधिवेशन म्हणजे सत्ताधाऱ्यांना प्रश्नांच्या भडीमारानं घेरण्याची आणि सरकारला अडचणीत आणण्याची मोठी संधी असते. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येणं, एकसंघ भूमिका ठरवणं आणि समन्वय राखणं अत्यंत गरजेचं मानलं जातं. या बैठकीला शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. भास्कर जाधव, अजय चौधरी, सतेज पाटील, अनिल परब, विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांसारखी मोठी नावं या बैठकीत सहभागी झाली होती. मात्र या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता आणि यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत विविध चर्चा सुरू असताना आणि राज्यसभेच्या एका जागेवरून मतभेद असताना अशा महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवणं हा केवळ योगायोग आहे का, की त्यामागे काही राजकीय डाव किंवा संकेत दडलेले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यामुळेच आता प्रश्न निर्माण असा झालाय की महाविकास आघाडी राज्यात संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे का? शरद पवार गटाने या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय का घेतला आणि खरंच महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होणार आहे का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून एक प्रश्न सतत विचारला जातोय. महाविकास आघाडी खरंच अजून अस्तित्वात आहे का, की ती आता फक्त नावापुरती उरली? या चर्चेला सुरुवात झाली ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर. कारण ज्या आघाडीनं एकेकाळी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती, त्याच आघाडीतील पक्ष स्थानिक पातळीवर मात्र वेगवेगळे निर्णय घेताना दिसले. काँग्रेसनं आपल्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संकेत दिलेले होते की स्वबळावर निवडणुकीची तयारी करा, तर दुसरीकडे राष्ट्रवादी, शरद पवार गटाने काही ठिकाणी अजित पवार गटासोबत स्थानिक पातळीवर आपलं राजकीय समीकरण जुळवलं आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झाला होता की जे पक्ष राज्यात एकमेकांचे विरोधक आहेत तेच पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र कसे आहेत. इतकंच नाही तर शिवसेना, ठाकरे गटाने देखील काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याच्या घटना समोर आल्या. हे चित्र स्पष्ट सांगतं की महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र असले तरी सुद्धा त्यांचे राजकीय मार्ग मात्र वेगवेगळे होत चाललेत. या सगळ्या घडामोडींमुळे महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. पण याच काळात एक अशी घटना घडली ज्यानं सबंध राजकारणाला धक्का दिला. 28 जानेवारीला अजित पवारांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचं अकाली निधन झालं. ही घटना केवळ एका नेत्याच्या निधनापुरती मर्यादित नव्हती, तर ती महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांना हादरा देणारी ठरली. यानंतर लगेचच शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी गटांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील का, अशा चर्चा सुरू झाल्या. पवार कुटुंबाला राजकारणात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर अजित पवार यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी पुन्हा एकसंध करणं काळाची गरज बनली असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं. पण दोन्ही राष्ट्रवादी गट हे एकत्र आणायचे असतील तर एकाला माहितीतून बाहेर पडावं लागलं असतं किंवा दुसऱ्याला महाविकास आघाडीतून. आणि जर शरद पवार गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असता तर महाविकास आघाडीचं अस्तित्वच संपुष्टात आलं असतं आणि महाराष्ट्रात पूर्णपणे एक नवं राजकीय समीकरण तयार झालं असतं. मात्र शरद पवारांची इच्छा असूनही दोन्ही राष्ट्रवादी गट हे एकत्र येऊ शकले नाहीत आणि काही काळासाठी तरी महाविकास आघाडी संपणार या चर्चांना विराम मिळाला. पण या सगळ्या घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी स्वतःची ताकद कशी वाढवता येईल या दिशेनेच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करताना ते दिसले. दरम्यान एप्रिल महिन्यात राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीतले मतभेद उघडपणे समोर येऊ लागले. कारण राज्यसभा निवडणूक ही केवळ जागांसाठीची लढाई नसते, ती असते विश्वासाची परीक्षा, एकजुटीची चाचणी आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारा टर्निंग पॉइंट समजली जाते. त्यात विधानसभेतलं संख्याबळ जर आपण बघितलं तर असं लक्षात येतं की महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार आहे. सुरुवातीला राज्यसभेतल्या रिक्त होणाऱ्या जागेवर महाविकास आघाडीतून शरद पवार यांना पुन्हा संधी मिळेल असं बोललं जात होतं. मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार यांना पुन्हा संधी देण्याबद्दल महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र समोर येते. कारण राज्याच्या विधानसभेचं सध्याचं संख्याबळ पाहिलं तर ते 286 इतकं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे 2 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 1 जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांचा कोटा असणार आहे. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि उद्धव सेनेचे 20 असे 3 पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत.
माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहिली तर महाविकास आघाडीकडून निश्चितपणे एक खासदार निवडून जाईल. पण महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे जास्त आमदार आहेत, त्यामुळे शिवसेना ठाकरे गट या जागेवर आपला दावा करत आहे. तर काँग्रेसकडून देखील शरद पवार यांना पुन्हा संधी देण्यावरून एकमत होत नाहीये. तर काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. त्यामुळे आधी सोपी वाटणारी ही निवडणूक आता खरंच गुंतागुंतीची झाली आहे. परिणामी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत शरद पवार गटाचे नेते उपस्थित नव्हते असं बोललं जात आहे. दरम्यान भास्कर जाधव यांनी म्हटलं की महाविकास आघाडीचा मित्रपक्ष कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मात्र कम्युनिकेशन गॅपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित नसल्याचं त्यांनी म्हटलं. पत्रकार परिषद संपेपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते येतील असे जाधव यांनी म्हटले होते, पण तसं झालं नाही. त्यामुळे खरंच महाविकास आघाडी आता फक्त नावापुरतीच राहिली का असं बोललं जात आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीच्या एकजुटीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. खरं तर राज्यातल्या माहिती सरकारचा एकत्रितपणे विरोध कसा करायचा यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित होती, मात्र राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीमध्येच सगळं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. खरं तर मंडळी 2019 साल महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण घेऊन आलं, कारण ज्यांनी आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात राजकारण केलं तेच पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. या आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 3 पक्ष एकत्र आले. विशेष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष विचारसरणीच्या पातळीवर कायम एकमेकांचे विरोधक राहिले होते. एकीकडे हिंदुत्वाची भूमिका घेणारी शिवसेना तर दुसरीकडे धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेणारी काँग्रेस. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे एकत्र येणं हे केवळ राजकीय गरजेतून झालेलं समीकरण होतं. मात्र 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली आणि पक्ष 2 गटात विभागला गेला. तरीही शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीत राहण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच आघाडीचं अस्तित्व टिकलं होतं, पण अंतर्गत तणावही हळूहळू वाढत होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीत हा तणाव सगळ्यात पहिल्यांदा उघडपणे समोर आला. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झालेला आपण पाहिला. हा वाद केवळ एका जागेपुरता मर्यादित नव्हता, तर तो दोन्ही पक्षांमधील अविश्वासाचं प्रतीक बनला आणि तेव्हापासूनच काँग्रेस आणि ठाकरे गटामधली दरी ही हळूहळू वाढत गेली. दरम्यान नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांनी या मतभेदात आणखी भर पाडली. स्थानिक पातळीवर आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधात निर्णय घेताना दिसून आले. काँग्रेस आणि ठाकरे गटामधील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील अंतर्गत हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या. दरम्यान चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते, त्यामुळे महापौर काँग्रेसचाच होईल अशी अपेक्षा होती. पण राजकारणात आकडे नेहमीच सत्ता ठरवत नाहीत, तर समीकरणं ठरवतात. महापौर निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा न देता भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि इथेच काँग्रेससाठी सगळ्यात मोठा राजकीय धक्का बसला. त्यामुळे शिवसेना काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शिवसेना ठाकरे गट हा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यांनी चंद्रपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी घेतलेल्या निर्णयाची किंमत त्यांना संपूर्ण राज्यात मोजावी लागेल. काँग्रेसनेही परभणीमध्ये असाच निर्णय घ्यावा का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. थोडक्यात काय तर म्हणजे एकीकडे राज्यसभेच्या जागेवरून वाढलेली चुरस, दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटात वाढत चाललेली दरी, तिसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा, या सगळ्या घडामोडी जर एकत्रित पाहिल्या तर महाविकास आघाडीमध्ये सध्या 3 तिघाडा काम बेगाडा अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे विरोधी बाकावर बसणारे पक्ष अजूनही अधिकृतपणे एकत्र आहेत, पण निर्णयांच्या पातळीवर, स्थानिक समीकरणांमध्ये आणि राज्यसभेसारख्या महत्वाच्या निवडणुकांमध्ये मात्र प्रत्येक जण आपापली राजकीय ताकद ही मोजताना दिसतोय. म्हणूनच आता प्रश्न फक्त एका बैठकीचा किंवा एका जागेचा राहिलेला नाहीये. प्रश्न आहे विश्वासाचा आणि नेतृत्वाचा आणि भविष्यातल्या राजकीय दिशेचा. त्यामुळे महाविकास आघाडी खरंच पुढे एकसंध राहील का, की येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पूर्णपणे नवच राजकीय समीकरण उभं राहील, याचं उत्तर येणारा काळच देईल. पण सध्या तरी आघाडी नावापुरती एकत्र आणि मनापासून विभक्त असल्याचं चित्र राजकारणात दिसतंय. बाकी या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि खरंच महाविकास आघाडी फुटू शकते का याबद्दलची मतं सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.